संदीप डोळे उघडतो तेव्हा तो त्याच्या वडिलांच्या आर्ट स्टुडिओत असतो. त्याला वाटते की ते सर्व एक स्वप्न होते. तो उठतो आणि बाजूला ठेवलेल्या एका जुन्या पेंटिंगकडे पाहतो. ते चित्र 18व्या शतकातील एका मराठा वाड्याचे असते. संदीप कुतूहलानं त्या चित्रातील वाड्याच्या दरवाजाला स्पर्श करतो. अचानक त्याचे बोट चित्राच्या आत शिरते. जणू काही ते रंग नसून पाणी असावे. संदीपला भीती वाटते, पण तो स्वतःला रोखू शकत नाही. त्याचे संपूर्ण शरीर चित्रात ओढले जाते. संदीप डोळे उघडतो तेव्हा आजूबाजूला घनदाट झाडी आणि एक भव्य वाडा असतो. हवेत चंदनाचा आणि जळणाऱ्या मशालींचा वास येतोय. तो स्वतःच्या कपड्यांकडे पाहतो. त्याचे आधुनिक कपडे बदलून आता त्यानं त्या काळातील धोतर आणि सदरा घातलेला असतो. तेवढ्यात त्याला कोणाचे तरी बोलणं ऐकू येते. तो एका खांबामागे लपतो. 2 मराठा सरदार गुप्तपणे चर्चा करत असतात. नकाशा सुरक्षित आहे ना? जर हा खजिना शत्रूच्या हाती लागला तर स्वराज्याचे मोठे नुकसान होईल. सरदार 2: हो, मी तो वाड्याच्या गुप्त तळघरात मत्स्य चिन्हाच्या मागे लपवला आहे. संदीपला धक्का बसतो. तो इतिहासातील एका गुप्त संभाषणाचा साक्षीदार असतो. तेवढ्यात एका सैनिकाची नजर संदीपवर पडते. कोण आहे तिथे? पकडा त्याला! संदीप जीवाच्या आकांतानं